अहो नमस्कार, मी चुका काढू मास्तर. आज आपण चुका काढूया. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे लोक हो. तुम्ही ही सिरियल पाहता, पण मी त्यातल्या चुका काढतो. तर चूक क्रमांक 1 काय बरी असेल सांगतो. वहिनी साहेबांची पाठराखीण म्हणून आलेली चंदा. किती दिवस झाले हो मालिकेला, ती अजून वहिनी साहेबांच्याच खोलीत राहते. पाठराखीण आहे की कोण आहे, असे कसे? सगळ्यात मोठी चूक आहे की नाही मंडळी, तेच सांगतोय. आता वळूया चूक क्रमांक 2 कडे. चूक क्रमांक 2 अशी आहे की राणादाचे वडील दाखवलेले आहेत आपले शिक्षण मंत्री, आणि शिक्षण मंत्र्याचाच पोर असा अडाणी कसा? मला तर काही पटलेलेच नाही. तुम्हाला पटले का? नाही ना? बरं. चूक क्रमांक 3 राणादाचे शिक्षण दाखवले 4थी. आता 4थी मधला मुलगा थोडे तरी लिहितो वाचतो की नाही? आमची आजी पण 4थी शिकली, ती मात्र वर्तमानपत्र वाचते. याला काय धाड भरली वाचायला? वाचू शकतो ना, असे कसे? चूक क्रमांक 4 काय बरी आहे ती चूक क्रमांक 4? अंजलीबाई त्याच्या प्रेमात पडतात. इतके दिवस त्याला पाहतात, त्या गावातच राहतात, तरी पण त्यांना माहीत नाही का, कळत नाही का की त्याला काहीच लिहिता वाचता येत नाही. अचानक असा एक सीन दाखवलाय ज्याच्यात ते म्हणतात की आता अंजलीबाईंना कळणार की राणा शिकलेलाच नाही. असे कसे? एवढी बावळट आहे का ती? नाही ना मग. आणि आता तर काय, चूक क्रमांक 5 ही सगळ्यात मोठी चूक दाखवणार आहे. अंजलीबाई म्हणे पूर्ण गावात प्रौढ शिक्षण सुरू करणार आहेत. आता प्रौढ शिक्षण सुरू करण्याच्या आधी लोक त्यांना बोलणार नाहीत का? आधी स्वतःच्या प्रौढ नवऱ्याला शिक्षण द्या. बरोबर आहे की नाही मंडळी? तर या होत्या 5च चुका. शेकडो चुका मी काढलेल्या आहे, पण वेळेअभावी 5च सांगतो आहे. तरी बघत राहा तुमचे कार्यक्रम. तुझ्यात जीव रंगला. अहो नमस्कार, मी चुका काढू मास्तर. आज आपण चुका काढूया. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे लोक हो. तुम्ही ही सिरियल पाहता,